बातमी आपण पाहूयात। नमो रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये आता शरद पवारांचंही नाव टाकलेलं आहे। राजकीय टीकेनंतर शरद पवार यांचं नाव या कार्यक्रम पत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलंय। पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा शरद पवारांना फोन गेला आणि शरद पवार हे कार्यक्रमाला जाणार आहेत। संसद सदस्य म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार असं शरद पवारांनी याआधी सुद्धा म्हटलं होतं। अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, 2 मार्च रोजी बारामतीमध्ये जो नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, ज्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। मात्र या कार्यक्रमाची जी काही पत्रिका छापण्यात आलेली आहे त्या पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव हे वगळण्यात आलं होतं आणि कालपासून हा संपूर्ण वाद सुरू होता। शरद पवारांचं नाव वगळण्यावरून सुप्रिया सुळे सुद्धा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होते आणि या सर्व टीकेनंतर आता शरद पवारांचं नाव या पत्रिकेमध्ये टाकण्यात आलेलं आहे। नवीन पत्रिका ही तयार करण्यात आलेली आहे, ज्या पत्रिकेमध्ये आता शरद पवारांचं नावाचा समावेश असणार आहे। तर दुसरीकडे पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी सुद्धा आता स्वतः शरद पवारांना फोन केलेला आहे, या सगळ्या कार्यक्रमासंदर्भात माहिती दिलेली आहे आणि आता शरद पवार स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत। मंचावरती शरद पवार हे उपस्थित असणार अशा पद्धतीची माहिती आता शरद पवारांच्या एकूण कार्यालयाकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे जो काही वाद सुरू होता त्या वादावरती आता पडदा टाकण्याचं काम जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। कारण पहिली जी काही पत्रिका छापण्यात आली होती त्या पत्रिकेमध्ये नाव नव्हतं आणि प्रशासनाकडून तसा खुलासा सुद्धा करण्यात आला होता की अशा पद्धतीचं जे काही शरद पवारांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं की कुठल्याही शासकीय कार्यक्रमात माझं नाव टाकू नका। मात्र या कार्यक्रमासंदर्भात तशी विचारणा करण्यात आली होती का, हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यामुळे आता ही दुरुस्ती करण्यात आलेली आहे ती जिल्हा प्रशासनाकडून आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही दुरुस्ती करून नवीन पत्रिका आता समोर येणार आणि त्यानंतर या संपूर्ण कार्यक्रमामध्ये स्वतः शरद पवार सहभागी होणार। आणि दुसरं महत्वाचं अर्थातच कार्यक्रम संपल्यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना जेवणाचं आमंत्रण दिलेलं आहे। त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जाणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे। मात्र आत्ताची महत्वाची बातमी हीच आहे की शरद पवारांचं नाव आता नवीन पत्रिकेत असणार आहेत आणि शरद पवार स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। धन्यवाद।